पत्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंचं संतापजनक विधान पाहायला मिळते। ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठी मुली त्यांच्या घरात घुसतात असं वाघमारेंनी म्हटलंय। नवनाथ वाघमारेंच्या धक्कादायक विधानानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीशी घेणं देणं नाही। नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातल्या महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि हीन दर्जाचं वक्तव्य केलेलं आहे। अशा पद्धतीनं मराठा समाजातली महिला असो किंवा इतर कोणत्याही समाजातली महिला असो, तिचा असा अपमान करणं हा खूप मोठा गुन्हा आहे। नवनाथ वाघमारे यांनी तातडीनं मराठा समाजातल्या महिलांची माफी मागणं अपेक्षित आहे। तुमची राजकीय पातळी, सामाजिक पातळी किती घसरलेली आहे हे आता तुम्ही दाखवून दिलेलं आहे। तर वाघमारेंच्या संतापजनक विधानावरून नांदेडमध्ये मराठा महिला आक्रमक झाल्यात। नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार असं मराठा महिला आंदोलकांनी म्हटलंय। वाघमारेंविरोधात नांदेडमध्ये सकल मराठा समाज महिलांकडून मोर्चा करण्यात आला। दरम्यान ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात असं वाघमारेंनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचा कुठेतरी द्वेष करायचा म्हणून राजकारण करणारे नवनाथ वाघमारे यांनी त्यांच्या या वक्तव्यामध्ये पुरुषांच्या मराठा महिलांना खेचून मराठा महिलांबद्दल जे अपमानकारक वक्तव्य केलं त्याच्या आज सकल मराठा महिला भगिनींतर्फे या ठिकाणी नवनाथ वाघमारेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो।